सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्दुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे। पत्ता शिवबा संपर्क कार्यालय, बोद्दुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। भाजपाचा एक छत्री अंमल। चीन, रशिया, उत्तर कोरिया येथे एकपक्षीय राजकारण आणि एकपक्षीय सत्ता आहे तशी तरतूद त्यांनी करून घेतली। फक्त कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार उभा राहील। मतदारांनी हो किंवा नाही असे मत द्यायचे। काहीही मत दिले तरीही तोच उमेदवार विजयी घोषित होतो। त्यामुळे नाही मताला काही किंमतच उरत नाही। असा अनुभव आल्यामुळे नाही, मतदार सुद्धा हो मत देऊन मोकळे होतात। अशीच पद्धत भारतात राबवली जाते। कितीही पक्ष आणि कितीही उमेदवार असले तरीही मतदारांचे मत भाजपालाच जाणार अशी तरतूद केल्यामुळे भाजपाचाच उमेदवार विजयी होतो। म्हणून इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवाराला मतदान केले तर ते जर भाजपाला जात असेल तर आपणच सरळ भाजपला मतदान केले तर जास्त सोयीचे वाटते। पुणे ते फलटण एसटी बसमध्ये डांबून बलात्कार करणारच आहे तर विरोध तरी का करावा? बलात्कार करणार आहे तर एकदा काय आणि दोनदा काय, काय फरक पडतो? अशी हतबलता भारतीय मतदारांमध्ये निर्माण झाली आहे। मतदार म्हणतो तुम्ही खूप चांगले उमेदवार आहात, पण माझ्या मतांनी निवडून येणारच नाही तर मग मी माझे मत तुम्हाला देऊन वाया का घालवावे? असे मतदार जळगाव शहरात आहेत। जे EVM करणार आहे तेच मी केले तर काय वाईट? हे शब्द घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कानावर पडले असते तर किती दुःख झालं असतं। आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू शकत नाही तर मग निवडून येणाऱ्या उमेदवारांशी सौदा करून घेतला तर बिघडले कुठे? तितकेच त्यांचे आणि आपले संबंध टिकून राहतील। आपल्या समाजासाठी निधी मागून घेता येईल असा विचार करणारा मतदार पूर्णतः जबाबदार नाही, कारण त्याला विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये आशेचा किरण दिसतच नाही। एक पंचवार्षिक, दोन पंचवार्षिक, तिसरी पंचवार्षिक जर एकच पक्ष सत्तेवर येत असेल तर आम्ही किती वेळ विरोधात तग धरावे? विरोधात तसा कोणताही राष्ट्रीय पक्ष दिसत नसेल तर किती काळ वाट पाहावी असा विचार क्षणिक सुखाचा, तत्काल लाभाचा विचार करणारे मतदार करतात। तरीही घटनेचा उदो करतात। भारतीय संविधानाचा विजय असो कसे शक्य आहे? संविधानाचा पराजय करणाऱ्यांच्या पंक्तीत जेवून घेतले तर संविधानाचा विजय कसा शक्य आहे? ही भयंकर निराशाजनक हतबल अवस्था आज भारतात बनलेली आहे। हे नैराश्य, ही हतबलता घालवण्यासाठी आज तरी काँग्रेसकडे कोणतेही धोरण नाही, भूमिका नाही, अजेंडा नाही। जे भाजपपेक्षा चांगले वाढतील। पानिपतचे युद्ध हारल्यानंतर मराठ्यांनी फुटीरतावादी लोकांचा बदला घेतला होता, सूड उगवला होता, पण तितकेही बळ काँग्रेसमध्ये उरलेले दिसत नाही। काँग्रेस म्हातारं झालं आहे। कितीही वेळा लग्न केलं तरीही संतती होत नाही। कितीही अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष बदलले तरीही उमेद येत नाही। मी आतापर्यंत महाराष्ट्राच्या 4 प्रदेश अध्यक्षांना समक्ष जाऊन भेटलो, एकालाही ती चिंता नाही, एकामध्येही ती उर्मी आढळली नाही। राहुल गांधींना सुद्धा भेटणारच आहे जर ते मतदारांना आपले समजत असतील तर। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भोजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर, मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।